नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या मण्यांपासून पान कसं तयार करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी मी या इथं पॉलिस्टर थ्रेड घेतलेला आहे आणि मणिकाम करण्यासाठी मी ही मण्यांची सुई घेतलेली आहे जी पातळ असते आणि या इथं बीड्स घेतले आहेत। तर त्याचं पानाचा आकार मी अगोदरच तयार केलेला आहे। तर आता काय करायचं, सुईमध्ये मणी भरून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला वर्क करायला स्टार्ट करायचं आहे। तर या इथं काय करायचं, अर्ध्यापेक्षा जो पानाचा आकार आहे त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त वरच्या बाजूने आपल्याला पानाचा तिथपर्यंत आपल्याला म्हणजे बीड्सची एक लाईन घ्यायची आहे। तर यामध्ये मी 5 बीड्स घेतलेले आहेत सुरुवातीला। तसंच आता सेकंड टाईमला पण मी 5 बीड्स घेणार आणि एक लॉंग टाका एक शॉर्ट टाका, याच प्रकारे हे वर्क आहे। लॉंग टाका आणि शॉर्ट टाका। तर दुसऱ्या बाजूलाही मी 5च घेतले आणि एक लॉंग टाका आणि मार्किंग केले लाईनीचं त्याच्यावर शॉर्ट टाका असं घेतलं की परत आपण आता या बाजूला एक लॉंग टाका एक शॉर्ट टाका आणि यामध्ये आता सुईमध्ये आपण बीड्स टाकणार आहोत। तर सुईमध्ये बीड्स सोडल्यानंतर ना तर काय करायचं, पुन्हा आपल्या लाईनवर यायचं, तिथे एक लॉंग टाका एक शॉर्ट टाका घ्यायचा, परत दुसऱ्या बाजूला जायचं, तिथे पण लॉंग टाका आणि एक शॉर्ट टाका घेऊन मग नंतर ना पुन्हा आपण त्याच्यामध्ये मणी सोडायचे, पुन्हा लाईनवर यायचं, एक लॉंग टाका एक शॉर्ट टाका, या पद्धतीने आपल्याला हे वर्क करायचं आहे। तर पानाच्या साईजनुसार मण्यांमध्ये आपल्याला बदल करायचे आहेत। म्हणजे आता आपण 5 मणी अगोदर घेतले तर असं नाही की शेवटपर्यंत आपण 5च मणी घ्यायचे। आपला पानाचा आकार जसा जसा वाढत जाईल त्यानुसार तुम्हाला मणी आपले वाढवत जायचे आहेत आणि हे शेजारी शेजारीच करायचं आहे, लांब लांब नाही करायचं, अंतर असं ठेवायचं नाही आहे। मण्यांच्या लाईनमध्ये जी पहिली लाईन आहे त्यालाच लागून दुसरे मण्यांची लाईन आपल्याला तयार करायची आहे। तर जेव्हा आपण लॉंग टाका टाकतो तो जी आपली पानाचा आकार आहे त्याच्या आतल्या बाजूला घ्यायचा आणि एक शॉर्ट टाका जो टाकतो तो पानाच्या बाहेरच्या बाजूला घ्यायचा। म्हणजे जेव्हा आपण धागा रिटर्नमध्ये घेऊ ना तर तो धागा बरोबर आतल्या लाईनमध्ये येऊन तिथे फिक्स राहणार। तर आता तुम्ही पाहतच असाल की वरच्या बाजूला आपल्याला किती 5 मणी लागले 6 मणी लागले, तसंच आता खालच्या बाजूला बघू शकता तुम्हाला किती मणी लागतात, एक्स्ट्रा मणी लागतात का नाही। तर आणि मण्यांची साईज पण ही छोटी मोठी असते त्याच्यामुळं एकदम मापात असे मणी घ्यायचेच नाहीत। आपण काय करायचं, लाईन धाग्याची लाईन ठेवून बघायची, जर आपल्याला तिथपर्यंत किती मणी लागतात त्यानुसार तुम्ही सुईमध्ये ते मणी घालून घ्यायचे आणि आपले हे पानाचा आकार पूर्ण करायचा आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे, काहीच अवघड नाही। तुम्ही पण लक्षपूर्वक बघा आणि तुम्हाला पण लगेच जमेल, काहीच अवघड नाही आहे। एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, जर आपण अवघड नाही सांगितलं त्याच्यामुळे तुम्हाला तर लगेच जमणारच। तर आपण याच पद्धतीने ही आकार पानांचा पूर्णपणे तयार करणार आहोत। तर कट बीड्स वापरून पण तुम्ही असंच करू शकता किंवा तुम्हाला जसे पण म्हणजे मणी वापरायचे आहेत तर ते सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मणी वापरून पण तुम्ही याच पद्धतीनं वर्क करू शकता। तर आता ही आपली शेवटची लाईन, तर ते पण आपण मणी आपल्याला जेवढे लागतात तेवढे घ्यायचे आणि हे वर्क कंप्लीट करायचं। तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।